तुम्हाला माहीत आहे का, मायग्रेन अटॅक येण्यापूर्वी तुमचं शरीर तुम्हाला काही एक छुपे वॉर्निंग सिग्नल देत असतं. डोळ्यासमोर अचानक चमकणारा प्रकाश किंवा हातापायांना मुंग्या येणे या सिग्नलला जर तुम्ही वेळीच ओळखलं नाही तर तो भयंकर आजार होऊ शकतो. चला जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर गौरव बेंडळे. आज आपण अशा एका आजाराबद्दल बोलणार आहोत ज्याला लोक बऱ्याचदा फक्त साधी डोकेदुखी समजण्याची चूक करतात, पण ज्याला मायग्रेन त्रास होतो त्यालाच माहीत असतं की ती वेदना किती भयानक असते. मायग्रेन पेशंटला मुळतः डोकेदुखी, थोडासा प्रकाश किंवा साधा आवाजही सहन होत नाही. जीव अगदी नकोसा होतो. अशा वेळी वाटतं की फक्त एका अंधाऱ्या शांत खोलीत जाऊन पडून राहावं. घरातले किंवा ऑफिसमधले लोक सहज म्हणतात, अगं थोडंसं डोकंच तर दुखतंय, एखादी गोळी घे आणि कामाला लाग. पण त्रास साधा नसतो. कालच माझ्या क्लिनिकमध्ये एक पेशंट आलं होतं. ती अक्षरशः रडत माझ्याकडे आली आणि म्हणाली, सर की मला डोकेदुखी माझं आयुष्य थांबवून टाकलंय. ऑफिसमध्ये टार्गेट्स आहेत, तरी कामं आहेत, पण जेव्हा हा अटॅक येतो ना, तेव्हा सलग 2 दिवस मला खूप त्रास होतो. अंथरुणावरून उठूही शकत नाही. त्यांची अवस्था पाहून खरोखर मला वाईट वाटलं. मी त्यांना सांगितलं की ती स्वतःला दोष देत होती, पण जेव्हा आम्ही तिच्या सवयी आणि ट्रिगर शोधून काढले, तेव्हा योग्य उपचार सुरू केले, तेव्हा अवघ्या काही महिन्यात तिच्या आयुष्यात पुन्हा आत्मविश्वासाने जगू लागली. हाच आत्मविश्वास अशा मला आज व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यात निर्माण करायचा आहे. चला विज्ञानाच्या भाषेत पण अगदी सोप्या पद्धतीने समजून घेऊया की मायग्रेनमध्ये तुमच्या मेंदूच्या आत नक्की काय चाललेलं आहे. मायग्रेन ही फक्त डोकेदुखी नाही, तर मायग्रेन एक न्यूरोलॉजिकल वादळ, न्यूरोलॉजिकल स्ट्रोम आहे. आपल्या मेंदूतील ट्रायजेमिनल नर्व या नावाची मुख्य नस असते. जेव्हा तुम्ही जास्त ताण देतात आणि उपाशी राहतात किंवा तुमची झोप पूर्ण होत नाही, तेव्हा ती नस हायपर ॲक्टिव्ह होते. ती मेंदूतून GCRP सारखी काही खास केमिकल सोडते. या केमिकलमुळे तुमच्या डोक्याच्या आजूबाजूच्या रक्तवाहिन्या, त्याला आपण असं म्हणू शकतो ब्लड वेसल्स, त्याला सूज येते आणि त्यानंतर त्या सूज आल्यानंतर ते प्रसरण पावतात आणि सुजलेल्या नसामधून जेव्हा हृदयाच्या ठोक्यांसोबत रक्त वाहतं, तेव्हा तुम्हाला तो धडधडणारा थ्रोम्बिंग आणि असह्य त्रास जाणवतो. हे अगदी असं आहे जसं की तुमच्या डोक्याच्या आत कुणीतरी अलाराम लावून ठेवला आहे, तो सतत वाजवत आहे. जेव्हा माहिती आहेत का की वैद्यकीय आकडेवारी सांगते की जगामध्ये 5 पैकी 1 महिलेला मायग्रेनचा त्रास आहे. 70% प्रकरणामध्ये हा आजार अनुवंशिक, आपण म्हणतो जेनेटिक असू शकतो. असेही म्हणतात की तुमच्या आई वडिलांना त्रास असेल तर तुम्हालाही तो होण्याची दाट शक्यता असते. आजच्या धक्कादायक जीवनात हे प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्याची काही मुख्य कारणे ट्रिगर्स आहेत. हार्मोनल बदल, महिलांमध्ये मासिक पाळीच्या वेळेस जे 2 दिवस आधी किंवा 3 दिवस नंतर इस्ट्रोजन हार्मोनची पातळी कमी होते. हा अटॅक तेव्हा येऊ शकतो. त्यातल्या त्यात लाईफस्टाईल, तासनतास युवा पिढी तासनतास मोबाईल आणि लॅपटॉपचा स्क्रीन वापरतात. त्याच्यामध्ये ब्ल्यू लाईट्स, वेळेवर न जेवणे, फास्टिंग, अपुरी झोप आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे, त्याला आपण असं म्हणू शकतो की डिहायड्रेशन. त्याच्यामध्ये सेन्सरी ओव्हरलोड, खूप तीव्र प्रकाश आणि मोठा आवाज किंवा अगदी परफ्यूम आणि पेट्रोलचा उग्र वास सुद्धा त्याला ट्रिगर करू शकतो. यावर उपाय काय? तर आपण ॲक्शन प्लॅन. मायग्रेन डायग्नोसिस करण्यासाठी सहसा MRI किंवा CT स्कॅनची गरज नसते. तुम्ही क्लिनिकला जाऊन हिस्ट्री आणि लक्षणे डॉक्टरांसमोर पुरेशी असतात. उपचाराचे 2 महत्त्वाचे टप्पे. ॲक्यूट ट्रीटमेंट म्हणजे जेव्हा अटॅक येतो तेव्हा तुम्ही त्वरित थांबवण्यासाठी ट्रीट प्लॅन करतात, त्याच्या वेदनाची औषधं घेतात. प्रिव्हेंटिव्ह केअर म्हणजे काय? तुम्हाला 4 महिन्यापेक्षा जास्त अटॅक्स येत असतील तर हा आजार मुळापासून आटोक्यात आणण्यासाठी काही औषधे, बीटा ब्लॉकर सलग काही महिने घ्यावी लागतात. तर त्यासाठी आपण स्वतःला दोष देणे थांबवा. हा आजार
तुमचा कमकुवतपणा नाही, तुमचा रोजच्या सवयी बदला. वेळेवर झोपा, भरपूर पाणी प्या आणि चहा आणि कॉफी याचं प्रमाण कमी करा. ट्रिगर ओळखून त्याच्यापासून दूर राहा. जर तुम्हाला हा त्रास वारंवार होत असेल आणि वेदना सोबत जगायची सवय लागू देऊ नका. आजच तुमच्या डॉक्टरां आणि न्यूरोलॉजिस्टचा सल्ला घ्या, कारण तुम्ही एका निरोगी आणि शांत आणि आनंदी आयुष्यासाठी बनलेले आहात, ही वेदना सहन करण्यासाठी नाही. तरी तुम्हाला याबद्दल या व्हिडिओत माहितीपूर्ण वाटले असेल तर हेल्थ विथ डॉक्टर गौरव या पेजला तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक करा.